मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांविरोधात केलेल्या अवमानकारक उद्गारांबद्दल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा भाजपा महिला मोर्चाच्या वतीनं तीव्र धिक्कार करून निषेध करण्यात आला. तसंच त्यांनी माफी मागण्याची मागणी करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना 1500 रुपये देऊन मतं विकली घेतली गेल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले. या विधानाबद्दल ठाण्यातही महिलांकडून संताप व्यक्त करण्यात आला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चाच्या अध्यक्ष स्नेहा पाटील यांनी संजय राऊत यांना प्रतिमेला जोडे मारण्याचं आंदोलन आयोजित केलं होतं. त्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजपा ठाणे विभागीय कार्यालयाबाहेर झालेल्या या आंदोलनात भाजपाच्या माजी नगरसेविका अर्चना मणेरा, माजी नगरसेविका नम्रता कोळी, शहर उपाध्यक्षा विद्या शिंदे, श्रुती महाजन, कोनकाळेकर, सपना भगत, श्रुतिका कोळी मोरेकर, स्वप्ना देवरे, महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस रितू सिकॉन, शीतल कारंडे, नौपडा मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली वाघोले, गीता देशमुख, कंचन पाटील, लक्ष्मी चांदणे, सुवर्णा उसार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची यावेळेला उपस्थिती होती. आपल्या महाराष्ट्राला माहिती आहे की सकाळ झाली की एक सायको टाईप एक माणूस सकाळी उठतो आणि काहीतरी विधान करतो. त्याच माणसाने आज सकाळी पुन्हा एक विधान केलेलं आहे की हे जे लाडकी बहीण आणि ह्या ज्या महिलांच्या उपयुक्त ज्या योजना आहेत ते देऊन सरकारने महिलांचं मत विकत घेतलेलं आहे आणि हे बोलून त्यांनी एक प्रकारे महिलांचा अपमान केलेला आहे. तर त्या अपमानाच्या निषेधार्थ म्हणून आज आम्ही सगळ्या महिला इथे आक्रमक झालेलो आहोत. वाटतं अशा प्रकारचा अपमान केल्यामुळे पुढे त्यांनी माफी मागावी का? निश्चितच त्यांनी त्यांनी जो आज सकाळी जो वक्तव्य केलेलं आहे त्याच्यावरती आम्हा सगळ्या बहिणींचं एक मागणं आहे की त्यांनी सामुदायिक सगळ्या महिलांची जो अपमान त्यांनी सकाळी केलेला आहे तर त्यांनी त्याची माफी मागितलीच पाहिजे आणि ही आमची एकदम कठोर मागणी आहे की त्यांनी ही माफी मागितलीच पाहिजे. त्यांनी सांगितलं की निकष जे आहे ते कडक लावण्यात येतील, परत शिथिल जे करण्यात आले होते कडक होणार आहे, मात्र त्यांना नोटिसा देखील आता बहिणींना दिल्या जातील असं देखील त्यांनी वक्तव्य केलं. ते माणूस बघा, त्या माणसाचा आपल्याला नेहमी अनुभव आहे की ते काहीतरी वायफळच बडबडत असतात. त्यांचं ते हिस्ट्री आहे की ते वायफळच बडबडत असतात. त्यांच्या बडबडण्याला काहीही मतलब नाही आहे. महिला ज्या सक्षम आपलं भाजपा सरकार आणि आपले लाडके प्रधानमंत्री जे महिलांना सक्षमीकरणाकडे जे नेतात आहे ते व्यवस्थित पुढे हे काम चालू राहील. त्यांना जे बडबड करायचं असेल आणि ती बडबड त्यांना करत राहू दे. मी तर एवढं पुढे होऊन विचारीन की त्यांचं या इलेक्शनला या विधानसभेत त्यांचं योगदान हे काय होतं. तर त्याच्यामुळे त्यांना जी वायफळ बडबड करायची ती त्यांना बडबड करत राहू दे. पण निश्चितच आमच्या सगळ्या बहिणींचं एक मागणं नक्कीच असेल की त्यांनी माफी मागितलीच पाहिजे. बहिणींचा त्यांनी अपमान केलेला आहे आणि माफी ही मागितली गेलीच पाहिजे त्यांच्याकडून. नक्कीच लाडक्या बहिणीसंदर्भात काय